निवडणुकांचा परिणाम मागलेला आहे आणि त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये महापालिकेतील भ्रष्टाचार आणि आगरी समाजाचे दैवत दिवंगत दिवा पाटील साहेब यांचा नाम करण्याच्या विषयी सत्ताधाऱ्यांनी जी लोकांना न पटणारी अशी उत्तरे देऊन वेळ काढला चाललाय, या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन त्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आमचे नेते माझे आमदार बाळासाहेब पाटील साहेब, शिवसेनेचे उपनेते मोहनदादा पाटील साहेब, शिरीजी घरत साहेब, नारायण घरत साहेब, त्याचप्रमाणे आईचे केली मीनाताई अस्त्रावची, काशीनाथ पाटील साहेब, कांदाजी पाटील साहेब, निर्मलाजी माके, लतीफ शेख, आणि नाईक साहेब, त्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे प्रतिनिधी डॉक्टर असतील प्रकाशजी माके, विश्वनाथ चौधरी, नानावजी, त्याच पद्धतीनं शशिकला सिंग शशिका मॅडम आणि समोर आपण सगळे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी। सर्वप्रथम महापालिकेमध्ये आपण सातत्यानं पाहिलं असेल का पहिल्या दिवसापासून महापालिकेमध्ये जो जिजिया मालमत्ता लावला त्याच्यासाठी सातत्यानं महाविकास आघाडी रस्त्यावर आपण पाहिले, मोर्चा असतील, आंदोलन असतील, धरणे आंदोलन असेल, महापालिकेला घेराव असेल, ह्या सगळ्या पद्धतीत आपण महाविकास आघाडी आपण त्याला पाहिलेलं असेल। आज स्थानिक आमदारांची चौकीदार असताना देखील या पडळवासियांना मुबलक असा पाणी ते देऊ शकले नाही, हे त्यांचं अपयश आहे। त्याच पद्धतीनं या महापालिकेमध्ये फक्त एक कर्मी आणि एक सुट्टी कार्यक्रम असेल तर महापालिकेची इमारत, रस्ते, नाले हे आपल्या ठराविक मर्जीच्या ठेकेदारांना आपल्या घरातल्या कंपन्यांना देऊन फक्त टक्केवारीसाठी ही कामं या कारखान्यामध्ये आपण पाहिलेली आहेत। आज प्रशासक नेमून सुद्धा जवळपास 700 कोटीची कामं हे सांगतात, परंतु ते काम करताना हे सगळे अधिकारी प्रशासनाचे आहेत, परंतु भाजपचे आमदार, नगरसेवक जसं का यांच्या खिशातच एक तोडून हे पैसे घरातून लोकांसाठी लोकांना सोडे करीत आहेत आणि कुठेतरी जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे भाजपा सत्ताधारी करत आहे। आज लोकांना पाणी नाही, चांगल्या शाळा नाही किंवा ज्या पद्धतीनं शिक्षण आरोग्य सुविधा पोराला पाहिजे ते कुठे दिसत नाही। आता नवीन ते बस डेपो आणलेले आहेत, एकदम हायटेक, म्हणजे तुम्हाला पाणी नसेल चालेल, परंतु तुम्हाला एक भव्य दिव्य हे डेपो बनवलेले आहेत। त्याच्यामध्ये देखील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे। त्याचप्रमाणे हे जे कॉम्पिटिटिव्ह काम केलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही अंडर पाण्याची लाईट नाही किंवा इलेक्ट्रिक केबल टाकले नाही। बऱ्याच ठिकाणी अमृतदृष्टीच्या ज्या पाण्याच्या पाईपलाईन आहे त्या बऱ्याच ठिकाणी नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसते, त्याच्या बऱ्याचशा पाण्याच्या लाईन देखील गायब आहेत, त्यांची बिलं या लोकांनी काढलेली आहेत। त्याचप्रमाणे जी वृक्षारोपणाचा यांनी कार्यक्रम केलेला आहे, एकाच ठिकाणी किती वेळा झाडं लावली याचीही चौकशी व्हावी यासाठी आज आपल्याला बोलवलेलं आहे। त्याच पद्धतीनं प्रत्येक प्रभागामध्ये भाजपच्या प्रत्येक कार्यालयात भाजपचे पदाधिकारी हे पुढच्या निवडणुकीच्या उद्देशानं जे शिलाई मशीनचं वाटप आहे, म्हणजे महापालिकेकडनं फॉर्म घेणार आणि आपल्या कार्यकर्त्यांना जे इच्छुक उमेदवार आहेत प्रत्येकाला 500 ते 1000 फॉर्म घेऊन हा महापालिकेचा पैसा यांच्या बाबांना घटक पैसा असे शिलाई मशीन वाटप करण्यात निघाले। म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सातत्यानं लोकांसमोर येताना दिसत आहे। 8 वर्ष विकासाचा कुठलाही आदेश नव्हता। आपण पाहिला असेल मागच्या 15 दिवसांपूर्वी एक सोशल मीडियावर आली कुठं पनवेल महानगरपालिकेची निवडणूक झाली
आणि आता मतदारांना खुश करण्याची वेळ झाली आणि खऱ्या अर्थाने या मतदारांना खुश करण्यासाठी आज सगळे रस्ते चकाचक करण्यासाठी फक्त मतदाराचा अजेंडा घेऊन ही सगळी मंडळी पुढे येताना दिसते. आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आपण या बाबतीत त्यांना प्रश्न विचारावा यासाठी केले. त्याप्रमाणे इथला जो छोटा आमचा ठेकेदार होता की ते 10 लाखामध्ये जी एकूणची कामं आहेत ती मग 1-2 कामं केली वर्षाकाठी त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होता. म्हणून ही सगळे छोटे कॉन्ट्रॅक्टर देशोधडीला लावण्याचं पाप या भाजपाच्या सत्ताधारी आमदार नगरसेवक यांनी केलेलं आहे. सगळी एकूणची कामं ही आज ती एकत्रित लोक करून मोठी कामं ही यांच्या 4-5 कंपन्या जशा क्रिकेटमध्ये IPL तशा फंडमध्ये सगळे IPL एकत्र झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण ह्या बाबतीत लवकरच एक मोठा जन आक्रोश मोर्चा या महापालिकेच्या विरोधात आणि या शासनाच्या विरोधात दिवंगत नेते दिवाळी साहेबांच्या नामासाठी आम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये घेणार आहोत. म्हणून त्याची आता पूर्व तयारी म्हणून आम्ही आपल्याला बोलावलेलं आहे. आपण सातत्यानं लोकांच्या जनतेशी नाराज असलेले प्रश्न आणि आपण ते मांडलेले आहे आणि महाविकास आघाडीचे आपण बाजू सातत्याने मांडलेले आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये आपण याही विषयाला प्रसिद्धी देऊन लोकांकडे यांनी कशा पद्धतीने चुकीचा संदेश देत आम्ही विकासाचे महान म्हणून हे चुकीचं चित्र दाखवलेलं आहे. आणि 8 वर्षामध्ये महापालिका असेल, पाणी असेल, रस्ते असेल, जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, बाजूला परिवार असेल किंवा यांचे आतापर्यंत आचार्य अनुभव आला असेल, ह्यांनी सत्य बसायचं आणि ह्यांनी त्या विधानसभेमध्ये प्रश्न करायचे म्हणजे लोकांना वाटण्यामध्ये म्हणजे सगळा फॅक्टर झाला आम्ही आहोत. त्याच्यामुळे लोकांना खऱ्या अंदाज असण्यासाठी आपण आज ही पत्रकार परिषद लोकांकडे पोहोचवा अशी आशा व्यक्त करतो आणि माझं प्राथमिक इथेच जमतो. जय हिंद, जय भारत. परिषद आम्ही मंडळीने आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेला उपस्थित आपण सारे पत्रकार बंधू आणि भगिनी, व्यासपीठावरील माझे सारे सहकारी, आमच्या महाविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील यांनी आपल्या साऱ्यांचं स्वागत केलेलं आहे. ज्या पद्धतीने या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेची सत्ता राबवली जाते ते बघितल्यानंतर मध्यंतरीच्या काळात प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भात आम्ही मंडळींनी मोर्चा काढलेला होता. त्याच वेळेला बसलेला पाणी पुरवठा आणि विविध नागरिक सुविधांचा एक प्रश्न आम्ही हाताळलेला होता. आणि पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्याच वेळेस आम्ही विनंती केलेली होती की आमच्या भावना आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, अन्यथा आम्हाला पुन्हा महापालिकेशी निगडीत विविध विषयांसाठी मोर्चा काढावा लागेल. मध्यंतरीच्या काळात मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, नगरविकास विभाग 2चे सचिव गोविंदराज साहेब यांना या गंभीर प्रश्नांच्या संदर्भात पत्रव्यवहारही केलेला होता. पण ना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पनवेलकरांची दिवाळी अभ्यंग स्नानाऐवजी विना स्नान केली त्याची दखल घेतली ना नगरविकास विभागाचे सचिव गोविंदराज यांनी त्याची दखल घेतली. आणि ज्या पद्धतीनं चर्चा चालू आहे, कामं चालू आहेत ती बघता जनतेचे प्रश्न सोडून बाकी सारा विषय या ठिकाणी चालतो अशी परिस्थिती आहे. या सोबतच आदरणीय दिवा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं या दृष्टीनं मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचे भिवंडीचे खासदार बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी मालकोली ते विमानतळ परिसर आणि दासई अशी एक रॅली काढलेली होती. अतिशय उदंड असा प्रतिसाद
ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पालघर, रायगड या पाचही सागरी जिल्ह्यातल्या जनतेनं त्या रॅलीला दिलेला होता. पनवेल उरण महाविकास आघाडीच्या वतीनं देखील आपण त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची विनंती पनवेल उरणकरांना केलेली होती आणि अतिशय मोठ्या संख्येनं आपले स्थानिक त्या ठिकाणी उपस्थित होते. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते विमानतळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर झालेला होता आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की 3 महिन्यात हा विषय संपून जाईल आणि उड्डाण होते वेळेस त्या ठिकाणी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे अशी अनाउन्समेंट होईल, घोषणा होईल असं आम्हाला आश्वासित केलं आहे असं या ठिकाणचे दोन्ही आमदार आणि भाजपच्या साऱ्या सत्ताधारी मंडळींनी सांगितलेलं होतं. पण आता 25 तारखेला विमानतळाच्या कार्यान्वयन धोरण जाहीर झालेलं आहे. 25ला विमान उड्डाण सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर 22 तारखेला मातोश्री ते नवी मुंबई विमानतळ अशी पाहिली झाली बाळामामा म्हात्रेंनी पुन्हा जाहीर केलेली आहे. या आंदोलनामध्ये देखील पनवेल उरण महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं सामील होणार आहे आणि दिबा पाटील साहेबांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं त्या दृष्टीनं जे काही उपक्रम हाती घेतले जातील त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं आम्ही मंडळी सहभागी असू. त्या दृष्टीनं आम्ही मंडळी आमच्या महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकाही पूर्वतयारीसाठी सुरू करतोय. या 2 विषयांची माहिती आपल्या माध्यमांच्या द्वारे वर्तमानपत्र असतील, चॅनल्स असतील, युट्यूब चॅनल्स असतील याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचावे म्हणून आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलंय. आपण बघतोय की लिटरली खरोखर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातल्या अनेक शहरातल्या मंडळींना दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नान बाजूला राहिलं, अंघोळीला पाणी नव्हतं अशी परिस्थिती आहे. आपल्या समोर भरतकुमार कांबळे बसले स्वप्नपूर्ती. त्या वसाहतवाल्यांनी त्यावेळेस मोठं आंदोलन केलं होतं. त्याची व्हर्च्युअल दखल तर सरकारने घेतली पण पाणी काही तिथं आलं नाही. अशी परिस्थिती आहे. मोठ्या मोठ्या बाता करायच्या, प्रत्यक्षात मात्र नागरिक सुविधांचा पत्ता नाही. पनवेल शहराची अवस्था आपण जर बघितली तर सुरुवातीला पनवेल हे अतिशय टुमदार शहर म्हणून प्रसिद्ध होतं. आज पनवेल मध्ये पाणी नाही आहे. पनवेलचे तेच रस्ते बनले जे त्यांना निवडणुकीला निधी उभा करण्याच्या दृष्टीनं आवश्यक वाटत होते. त्या ठिकाणी ब्रेकर लावून रस्ते फोडून रस्ते बनवले गेले. पण पनवेलच्या अंतर्गत रस्त्यांची अवस्था आपण बघितली तर अनेक जणांना या ठिकाणी पाठीच्या दुखण्याने सतावलेला आहे. पनवेलचा प्रत्येक भाग हा खालपासून वरपर्यंत धुळीनं भरलेला आहे. प्रचंड प्रदूषण, वाहतुकीची प्रचंड कोंडी, पाण्याचा दुष्काळ, रस्त्यांची दुरावस्था, मुलांना खेळायला मैदान नाही, ज्येष्ठांना विरंगुळ्यासाठी गार्डन्स नाही, अशी परिस्थिती या शहराची झालेली आहे. मात्र न चुकणारी एक गोष्ट आहे की पनवेलच्या बहुतांश शहरामध्ये सेवरेज लाईनचं पाणी वर येताना आणि रस्त्यावर त्या ठिकाणी लोकांना या संडासच्या पाण्यातून जाताना आपण कायम बघतो. ही सारी दुरावस्था होत असताना 16 वर्ष प्रशांत ठाकूर आमदार आहेत. तत्पूर्वी ते पनवेल नगर परिषदेचे
नगराध्यक्ष होते, सातत्यानं सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळात ते वावरतायत, पण त्यांचा फायदा सत्तेच्या वर्तुळाचा पनवेलकरांना कुठेही मिळालेला दिसून येत नाही अशी परिस्थिती आहे. अभिमानानं सांगावं की बाबा ही गोष्ट मी शासनाकडून पनवेलसाठी आणली, अशी एकही गोष्ट घडलेली नाही. पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर 2016 ते आज 25च्या डिसेंबरच्या निम्म्यावर आपण आहोत. या ठिकाणी शहराला पाणी पुरवठ्याचा सोर्स डेव्हलप करायच्या दृष्टीनं हालचाल नाही. आंदोलन करताय तुम्ही मोठ्या महानगरपालिकेवर, नेमके काय मागण्या असतील, काय समस्या होत्या? पनवेल उरण महाविकास आघाडीच्या वतीनं 16 तारखेला अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून पनवेल महानगरपालिकेवर मोर्चाचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. या मोर्चाच्या केंद्रस्थानी ज्या काही प्रमुख मागण्या आहेत, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्सच्या जोखडातून पनवेलकरांना दिलासा देणं, पनवेलकरांना नियमित पाणी पुरवठा कसा मिळेल त्या दृष्टीनं प्रयत्न करणं, पनवेलच्या विविध ज्या नागरी समस्या आहेत, प्रदूषण असेल, त्यानंतर वाहतूक कोंडी असेल, पनवेलकरांना न मिळणाऱ्या शैक्षणिक आरोग्य सुविधा असतील, पार्किंगचा विषय असेल, वाहतूक कोंडीचा विषय असेल, या साऱ्यावर कुठेतरी रेमेडी मिळावी म्हणून हा प्रयत्न आहे. मागच्या वेळेस आम्ही आयुक्तांना तशी ताकीद दिलेली होती की आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत आमच्या मागण्या पोचवून याच्यावर बैठक आयोजित करायचा प्रयत्न करा, पण ते झालेलं नाहीये आणि म्हणून जाब विचारायला आम्ही जातोय. हा मोर्चा अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावा म्हणून आपल्यालाही आम्ही सहकार्याची विनंती करतो. वरिष्ठ म्हणजे राज्य पातळीवरून वरिष्ठ नेते येणार निश्चितपणानं काल आमची चर्चा झाली, त्यावेळेस आमचे सहकारी पक्ष जे आहेत, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या मंडळींना आम्ही विनंती केली की राज्यस्तरावरला आपला एक नेता तरी या मोर्चाला यावा, असा प्रयत्न करा आणि ते होणार आहे. कोण येऊ शकतं वरिष्ठ? आमचे संजय राऊत येऊ शकतात, आदित्य येऊ शकतो, संजय राऊत साहेब येऊ शकतात, आदित्य ठाकरे साहेब येऊ शकतात, हर्षवर्धन सपकाळ साहेब येऊ शकतात, शशिकांत शिंदे साहेब येऊ शकतात, आनंद गीते साहेब जे शिवसेनेचे प्रभारी आहेत ते येऊ शकतात. आमचा प्रयत्न चालू आहे, पण कन्फर्मेशन झालेलं नाही, पण नक्की 4-5 जण तरी येतील असा विश्वास आहे.